पाणीवेस परिसरात 2 तासांचा भीषण ट्रॅफिक जाम, महानगरपालिकेच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह। नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना। जालना शहरातील पाणीवेस परिसरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न समोर आलाय। पाणीवेस, शनी मंदिर, रेल्वे स्थानक आणि परिसरातील विविध चौके आता वाहतूक जामचे केंद्र बनले। शहरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जाते। यापूर्वी जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात कोणती ठोस कारवाई होताना दिसत नाहीये। काल दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास तब्बल 2 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेकडे शहर वाहतूक शाखेने दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून आलंय। नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। याच दरम्यान 2 वाहनांना धक्का लागल्यामुळे वादाची एक घटना घडली। महानगरपालिकेकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। दरम्यान स्वच्छता आणि आरोग्य सभापती म्हणून कपिल भुरेवाल यांची निवड झाल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते। चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे।